उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज महाराष्ट्रीयन मटन रस्सा बनवणार आहे। त्यासाठी इथं 3 पावशर मटन आहे, धुवून स्वच्छ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी याला मॅरिनेट करणार आहे। एक लिंबू, कोथिंबीर, हळद, मीठ आणि आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट। त्यासाठी मी ओलं खोबरंच घेतलेलं आहे। तर याला आपण आता मॅरिनेट करूया। सर्वात प्रथम आपण याला लिंबू पिळून घेऊ। त्यानंतर प्रमाणात लसूण खोबरं, आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट इथं असे 2 चमचे मी घेतलेले आहेत। हळद, मीठ आणि हे आपण आता व्यवस्थित ह्याला लावून घेऊया। हे छानपैकी लावून घेऊ। एक 10 मिनिटं ठेवलं तरी चालणार आहे। तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर अर्धा तास पण ठेवू शकता। तर आता ह्याला व्यवस्थित मी हे लावून घेते। छान मस्त चोळून लावलेलं आहे। आता आपण आता फोडणीची तयारी करूया। इथे एक पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे। याच्यामध्ये तेल टाकू, तेल घालून घेऊया। यानंतर फोडणीसाठी बारीक चिरलेला एक कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि याला आपण गुलाबी रंगावरती परतून घेऊ। कांदा छान परतून आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण हे मटण ॲड करून घेऊया। रविवारचा स्पेशल मेनू। याला परतून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून एक साधारण 10 मिनिटं याला पाणी सुटेस तोपर्यंत, बिलकुल पाणी नाही घालायचं। याला आपण आता एक वरती झाकण ठेवून 10 मिनिटं आपण याला मीडियम गॅसवरती शिजायला ठेवूया। 10 मिनिटं मी याला अंगच्या पाण्यामध्येच शिजून देतं। छान याला मस्त बघू शकता, याच्यामध्ये याचं पाणी ऑटोमॅटिक स्वतःचंच पाणी सुटलेलं आहे। आपण आता हे जे वरती ताटामध्ये जे गरम पाणी ठेवलं होतं ते आपण आता ह्याला ॲड करून घेऊ। आणि परत ह्याच्यावरती पाणी ठेवून याला आता साधारण मीडियम गॅसवरती शिजण्यापुरतं आपण याला ठेवूया। अर्धा तासात शिजेल। मटणाची काय कंडिशन आहे बघून घेऊया। मस्त। मी अजून पाणी ॲड करते, कारण ह्याला अर्धा तास तरी शिजायला लागणार आहे। आणि वरती अजून अर्धा ग्लास पाणी ठेवून आपण ह्याला शिजून देऊया। आपलं मटण शिजते तोपर्यंत आपण रश्श्याची तयारी करूया। इथं उभा चिरलेला कांदा आहे, हा वाटण्यासाठी हा मी भाजून घेईन। 2 कांदे। आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण रश्श्याची तयारी करू। इथं 2 उभे चिरलेले कांदे, सुक्कं खोबरं, टोमॅटो आणि थोडेसे गरम मसाले आणि हा काळा मसाला आणि लाल तिखट। हे आपण आता कांदे आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊ। इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता आपला कांदा परतायला ठेवूया। कांदा मस्त व्यवस्थित खरपूस तळून घेऊ, परतून घेऊया। कांदा मस्त गुलाबी परतलाय। मी याच्यामध्ये आता टोमॅटो ॲड करते, खोबरं, हा थोडासा गरम मसाला, खडा मसाला। आता याला आपण आणि 15 मिनिटं परतूया। गॅस कमी ठेवला आहे। थोडीशी किंचित फ्लेवरसाठी कोथिंबीर। एकदम मंद गॅसवरती ह्याला एकदम सॉफ्ट परतून घेऊ। हे मस्त व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता याला आपण मिक्सरमध्ये
वाटून घेऊ. त्या अगोदर मी याच्यामध्ये हा माझा घरगुती 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि हा काळा मसाला हा 2 चमचे. गॅस बंद केलेला आहे. याला थोडंसं परतून घेऊ आणि मिक्सरमधून याला छान बारीक वाटून घेऊ, म्हणजे आपला रस्सा तयारी. आपण आता आपलं मटण शिजले का चेक करूया. मस्त एक पीस मी तुम्हाला दाखवते शिजले का, म्हणजे मग आपल्याला रस्सा बनवूया. हे छान सॉफ्ट शिजलेलं आहे. आता आपण रश्श्याची तयारी करूया. यातलं मी आळणी जेवढं हवं तेवढं काढून घेते आणि बाकीच्याचा रस्सा करू. मटण रस्सा बनवण्यासाठी आता पॅन रेडी ठेवला आहे. याच्यामध्ये आपण तेल ॲड करू. बटे शिजताना मी जरा कमी तेलच वापरलं होतं, त्यामुळे आता इथं आपण थोडंसं जास्त वापरूया. आणि हे आपलं वाटण. वाटणचा जो कांदा वगैरे जे मसाले आहेत ते मी अगोदर व्यवस्थित परतून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आता आपल्याला ह्याला फार परतावं लागणार नाही. ते परतताना थोडंसं आणि रस्सा यात टाकते. तुम्हाला आणि तिखट लागत असल्यास वरतून लाल तिखट किंवा काळा मसाला ॲड करा. मला अजून थोडंसं तिखट असावं असं वाटतंय, कारण रस्सा तसा बऱ्यापैकी आहे. तो मी 1 चमचा अजून काळं तिखट ॲड करते आणि थोडंसं आणि आपण याला अजून परतून घेऊ. हे रेडीच आहे. आपला मसाला आपण आता याच्यामध्ये ॲड करू. मस्त आपला महाराष्ट्रीयन मटण रस्सा रेडी आहे. ही पातळ आमटी पिण्यासाठी छान वाटते. आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे, रंगही मस्त आलेला आहे आणि मजेदार टेस्टी असणारच आहे. एकदम मस्त. अगदी मटण ही सॉफ्ट शिजलेलं आहे. आपण आता हे सर्व करून घेऊया. रस्सा तुम्ही पाहू शकता फार घट्ट नाही. मटणाचा रस्सा नेहमी पातळच आहे आणि मी नंतर वरतून पाणी अजिबात नाही टाकलेलं. जेवढं त्या मटणामध्ये होतं तेवढ्यातच ते शिजलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची एकदम टेस्ट भारी असणार आहे. आपला महाराष्ट्रीयन मटण रस्सा तयार आहे. याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेऊ. मस्त महाराष्ट्रीयन मटण रस्सा पूर्णपणे रेडी आहे. तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही जरूर बनवा आणि एन्जॉय करा. थँक्यू.